हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सर्वांना. आणि सगळी झोपलेली आहेत आणि मी बसलेला व्हिडिओ एडिट करत, कारण काल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केला नाही. म्हणलं आज तर व्हिडिओ पोहोचूया. आणि ही खोली आहे ती आम्ही भाड्याने दिलेली खोली आहे आणि जे भाडोत्री आहेत ते पण गेलेले आहेत गावाला सुट्टीला, त्यामुळे त्यांच्या इथे येऊन बसलेले आहे मी. आमचा बोळायचा आणि समोर पण भाड्याने दिलेले आहे दुसऱ्यांच्या खोल्या, आणि आमची ही एकच खोली दिलेली आहे. तर ते गेलेले आहेत गावाला. मग मी व्हॉइस देण्यासाठी इथे येऊन बसलेले. आणि काल सगळा व्हिडिओ जोडला केला, कालचाच व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे. सगळा व्हिडिओ जोडला केला काल आणि म्हटलं पोहोच करायचा, पण तो काय झालाच नाही. म्हटलं आज तर व्हिडिओ पोहोच करूया, कारण असंच होतं बघा, सगळे एकत्र आले की इकडे तिकडे जाणं करणं होतं. काल पण आम्ही रामलिंगला गेलेलो, कारण बहीण आलेली. मग बहीण आल्यावर पण एकदा जायचं म्हणून गेलो. मग मॅगी केली, कॉफी केली, जेवण करायचा बेत होता, पण जायलाच खूप वेळ झाला. आणि म्हणले दादा ते म्हणाला की एवढ्या लोक जेवण तुम्ही काय येणार आहे घरी, त्यामुळे जेवणाचं काय कॅन्सल करा. घेतलेलं साहित्य सगळं ठेवलं, नाही तर भात आमटी करून खायचं असं बेत होता आमचा, पण राहिलं ते. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट मात्र करायला विसरू नका, कारण लाईक कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. आणि एवढं भयंकर गरम व्हायला, कुठं पण बसा अजिबात चैन पडणार आला, एवढं गरम व्हायला लागलेलं आहे. मी मग अशी आईनं सकाळी भडंग केलेला, तर खाल्ला, पण पित्ताचा एवढा त्रास व्हायला आला, तो गळ्यालाच यायला लागला. भडंग खाल्लेलं, गोळी खाल्ली पित्ताची. मी पित्ताची गोळी खाऊन थोडी झोपलेली, माझी झोप झालेली आहे. त्यामुळे मी आता नाही झोपली, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. आई, बहीण, परत स्नेहल झोपलेले आहे, बहिणीची मुलगी, स्त्री वगैरे सगळे झोपलेले आहेत. आणि असलं गरम व्हायला लागले विचारा नको. आज शेवया केल्या 3 किलोच्या, माझ्या बहिणीच्या 3 किलोच्या, आईच्या 3 किलोच्या, अशा 9 किलोच्या शेवया वाळत घातलेल्या आहेत. झालं आपलं सांडगं पापड पण सगळे झाले नाही. आमच्या समोर ह्या 2 खोल्या अशा भाड्याने दिलेल्या आहेत. हा त्यांचा गोळा आहे आणि इथनं आमचा आहे असा स्पेस. हा गोळा आमचा आहे आणि इथे स्वयंपाकघराची आमची खोली आहे. चार आणतात मला काय 4 आणतात तुम्हाला बॅगावरूनच पाठवत इकडे. चिकूची वाडी म्हणून आहे का इथं, सड देते 350-350 रुपये. पप्पा लागले हे व्हिडिओ करून टाकू नको पप्पाला. कोण कसं श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे आणि मागील ज्या क्लिप आहेत त्या आदल्या दिवशीच्या होत्या. बहीण आलेली होती आणि संध्याकाळी आम्ही सगळे मिळून कुल्फी वगैरे खाल्ली. संध्याकाळी जेवण झालं की थोडंसं फिरायला जातो आणि फिरायला गेले की रस्त्यावर काही तिथं कुल्फीचा गाडा हा असतोच. 10-10 रुपयाच्या कुल्फ्या आम्ही आणलेल्या होत्या. ही 11 वाजता उठते आणि 11 वाजता उठून संडासला जाऊन येऊन तोंड हातपाय धुवून चहा पिते आणि मग आंघोळ करते. तने तुला कोण दाखवायला, मी देवपूजा दाखवायला. आईचा जो देवारा आहे तो दाखवते मी तुम्हाला. फुलं बघू शकता किती असतात आणि बेलाचं झाड सुद्धा आहे, त्यामुळे रोजच्या रोज बेल घालते. आणि आज वार तर सोमवार होता, त्यामुळे तिनं बेल वाहिलेला होता. गणपतीला सुद्धा फुलं घातलेली होती आणि महादेवाची पिंड आहे गणपतीसमोर, तर त्या पिंडीवर सुद्धा तिनं भरपूर असा बेल
गणपतीला सुद्धा हराळे वगैरे घातलेले होते, रोजच्या रोज घालते ती. चल चल का पुढे चल. आणि आम्ही आता परत चाललेलो आहे अलमप्रभूला, म्हणजे रामलिंग डोंगराच्या वरती, कारण की बहीण आल्यावर जायचं होतं. मग दुपारचं टायमिंग होते हे 5 वाजताचं, त्यावेळी आम्ही चाललेलो होतो. किती भयानक ऊन पडलेलं आहे बघू शकतात. 5 वाजता सुद्धा इतकं भयानक ऊन होतं आणि असल्या उन्हामध्येच आम्ही निघत होतो. आणि इथं थांबलेलं आम्ही मॅगी वगैरे घ्यायची होती, कॉफीची पॅकेट वगैरे घ्यायची होती, तर त्यासाठी थांबलेलं. बिस्किट वगैरे घेतले आणि त्यानंतर गेले. कच्च्या रस्त्याला खूप अशी हादरे बसतात टेम्पोमध्ये. आणि आम्ही आता पायथ्याशी पोचलेलो आहे रामलिंग डोंगराच्या. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सगळं शेअर केलेलं होतं. कशाचं मंदिर आहे माहित नाही, बघूया. आणि पूर्ण डोंगरातनं चालत जायला खूप छान वाटतं, पण तेवढा आपला स्टॅमिना पाहिजे आणि वेळ पाहिजे मेन म्हणजे. कारण आम्ही ज्योतिबा डोंगर होता तो खालनं वर चालत गेलेलो, पण छान वाटलं. आणि ऊन नसलं तर खूप छान वाटतं. त्याला सोपा लागणार, त्याने माकडा खाली येतो, सोपा लागणार, त्याशी मिटणार नाही विषय. खरं मारलं बघून खावा बाई, आळे असतील. आळ्या आहेतच, बघितलं का आळ्या आहेत बघा. ते चिकचिक बघा. अहो कच्चा आहे महिनी, ते कशाला काढलाय जा, आंबट ढाक लागते ते. किती पुढे काय किती पुढे पाहिजे तुला असल्या जेवण पाणी कम पडणार आहे. देवाला जाऊन या काय त्या अंधार पडणार. किती जण आहे सप्पई बसाय पाहिजे. 1 2 3 4 11 कुठला होता मी ग्लासाचा लय ठेवले नीट ठेव की लांब 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 ठेव म्हटलं पाकच लांब ठेवली. टोपण किंवा पाणी वाटतं कॉपी एकात जास्त एकात कमी झाल्या. हातावर काय हुशार आहे का. अरे मग कसं ठेवणार आहे, तू दिलं तर इकडं बघ. मग
हातावर पडेल की तुमच्या. पण ते भरून भरून वाट आणि राहिलेलं ते तिथं नेऊन ठेव जा. का तिथं गरम राहू दे की राहणे पाणी पिया परत त्यात कपाट. बस रे मला. आणि हे मंदिर आहे ते अलमप्रभूचं मंदिर आहे. मी पहिल्यांदाच इथं आलेले होते. एवढ्या वर्षात आम्ही इतक्यात जवळ असून सुद्धा कधी आलेलो नाही. आणि डोंगरावरती वातावरण बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. आकाश तर किती मस्त दिसत आहे. हे टायमिंग होतं ते 7 वाजलेले होते त्यावेळेचं हे टायमिंग होते. आणि ते लहान मुलगा जो होता तो पुजाऱ्यांचा मुलगा होता. आम्ही गेलेले बघितला आणि आला पळत पळत मंदिरात. सगळ्यांना तीर्थ देत होता. परत अंगारा वगैरे लावत होता. इतकं शांत प्रसन्न वाटत होतं तिथं. असं वाटत होतं तिथं म्हणजे बसावं शांत असं वाटत होतं. पण वेळच नव्हता कारण खूप वेळ झालेला. आम्हाला जवळजवळ 7 सव्वा 7 तिथंच वाजलेले. पाठीमागचा नजारा बघू शकता तुम्ही. आकाश किती छान दिसत आहे. आणि इथे छोट्या छोट्या अशी मंदिरं होती. ती 7 ऋषी होती. जमदग्नी ऋषी, गौतम ऋषी असे सगळे, विश्वामित्र ऋषी, वशिष्ठ ऋषी, अत्रे ऋषी, कश्यप ऋषी असं 7 ऋषींची तिथं मंदिरं होती. लाईट लावा की सगळ्या लावा. कर व्हिडिओ तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटवर नक्की कळवा. काल ब्लॉग आला नाही कारण की इकडे तिकडे जाणं होतं. सगळे आली की फिरणं होतं. त्यामुळं मग व्हिडिओ एडिट करायला शूट करायला वेळच मिळत नाही. त्यामुळं कालचा ब्लॉग काय आला नाही. चला आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला ते कमेंटवर नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.